मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. लोकांनी पक्ष फोडले, घरं फोडली, चिन्ह चोरलं, ह्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. आणि ती वेळ आता 20 नोव्हेंबर आहे. त्यामुळे फक्त मराठा समाज द्वेष नाही, ओबीसीचं नेतृत्व स्वतःच्या पक्षातले संपवण्यासाठी सुद्धा बरंच काम. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि याच विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये आपण आलो आहोत धाराशिव विधानसभा मतदारसंघामध्ये. धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कैलास पाटील घाडगे यांच्याशी आपण समाजमुद्रा या सत्रामध्ये संवाद साधणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, अवघ्या एक 8-9 दिवसावर निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि आपली प्रचंड धावपळ देखील चालू आहे. कशा प्रकारचं नियोजन चालू आहे, कशा प्रकारची प्रचार यंत्रणा काम करते, काय सांगाल? सध्या ही निवडणूक तशी तर सर्वसामान्य जनतेने, कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली निवडणूक आहे. कारण गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळं जे शेतकऱ्यांना अनुभव आलेत, बेरोजगारांना अनुभव आलेत, त्यामुळं त्यांच्यावरचा राग तो व्यक्त करण्यासाठी ही लोक फक्त निवडणुकीची वाट बघत होते. गेल्या 2.5 वर्षात जे आपल्या महाराष्ट्रात सत्तांतर घडलं आणि ज्या पद्धतीनं या लोकांनी पक्ष फोडले, घरं फोडली, चिन्ह चोरलं, हा राग ज्या पद्धतीने माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना वर्षावरनं मातोश्रीवर जाताना लोकांनी बघितलं आणि त्यावेळेस लोकांनी ठरवलं होतं की ह्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. आणि ती वेळ आता 20 नोव्हेंबर आहे. त्यामुळे ह्या क्षणाची लोक वाट बघत होते. 20 नोव्हेंबरला लोक आपल्या मतदानातून ते दाखवून देतील. नक्की साहेब, आपण फिरत देखील आहात. साहेब, ज्यावेळेस महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये पक्षफुटी होत आहे, चिन्ह एकमेकात चोराचोरी होत आहे. परंतु त्या प्रकरणात तुम्ही देखील उतरून मातोश्रीकडे आलात. हा काय नेमका किस्सा काय होता? यात खरं तर ह्या गोष्टी बऱ्याच दिवसापासून चालल्या होत्या. याची पुसटशी कल्पना थोडी उद्धव साहेबांना पण होती, पण त्यांना वाटलं नाही की आपल्या जवळची माणसं या प्रकारचा निर्णय घेतील किंवा एवढ्या प्रकारचा आपल्याला धोका देतील. परंतु दुर्दैवानं त्या दिवशी बऱ्याच आमदारांना न सांगता घेऊन गेले होते. पण माझं नशीब चांगलं आणि मी डेअरिंग केली, उद्धव साहेबांच्या संपर्कात होतो, त्यामुळं मी उतरून परत येऊ शकलो. आणि ते खरंच म्हणजे आता आपल्याला कमी वेळ आहे सांगण्यासाठी, खूप मोठी ती स्टोरी आहे. तुम्हाला निवांत करते त्याबाबत सांगेल. नक्की साहेब, आपल्याला गेल्या 2019ला आपल्याला प्रचंड मोठी लीड मिळाली, आपण विजयी झालात आणि आमदार म्हणून 5 वर्षामध्ये आपल्याला कोणकोणती कामं करता आली? खरं तर पहिलं 2.5 वर्षाचं महाविकास आघाडी सरकार होतं, त्यामध्ये 2 वर्ष जवळपास कोविडमध्ये गेले. परंतु जे मुख्य विषय आम्ही मार्गी लावू शकलो तर हा होता की आमच्या धाराशिवला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, म्हणजे अंबाजोगाईसारख्या तालुक्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज होतं, पण आमच्या धाराशिवला मेडिकल कॉलेज नव्हतं. इथं पेशंटला फक्त सिव्हिल हॉस्पिटल होतं, रेफर हॉस्पिटल होतं. इथून फक्त पेशंट सोलापूरला रेफर करायचे. पण कित्येक रुग्णांचे जीव गेले, तिथं सुविधा, आरोग्य सुविधा नव्हत्या. त्यामुळं वैद्यकीय महाविद्यालय, आणि ते पण शासकीय, हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही गेल्या 30 वर्षाची जी मागणी होती ती मंजूर करून घेऊ शकलो. त्याचबरोबरीनं मराठवाड्याच्या हक्काचं पाणी, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं फडणवीस सरकारनं 2018मध्ये या कामाला प्राधान्यक्रम लावून दिला होता. आणि त्या प्राधान्यक्रमात आपल्या जिल्ह्यातलं किंवा मराठवाड्यातलं एकही काम नव्हतं. जी कामं होती ती सगळी पश्चिम महाराष्ट्रातली होती. पैसे आपले, योजना आपल्या नावावरची, पैसे आपल्या नावावरचे, आणि कामं सगळी पश्चिम महाराष्ट्रातली होती. तो प्राधान्यक्रम कळंब तालुक्यातला जोरावडी साठवण तलाव आणि तुळजापूरमधला रामदारा साठवण तलाव ह्या दोन्ही कामापर्यंतचा समावेश प्राधान्यक्रमात महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये करू शकलो. त्याला भरीव अशी तरतूद करू शकलो आम्ही. त्याला जवळपास त्या वर्षी 840 कोटी रुपयाची वार्षिक तरतूद केली होती. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण प्रसिद्ध झाली आणि त्या दरम्यानच हे सरकार बदललं. त्यांनी परत त्या कामाला स्थगिती दिली. स्थगिती देऊन परत 8 महिने स्थगिती उठवून 8 महिने वर्क ऑर्डर द्यायला लावले. त्यामुळे हे काम रेंगाळलं. खरं तर महाविकास आघाडी सरकार असतं 2023च्या मे महिन्यातच कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी आपल्या जिल्ह्यात आला असतं. दुर्दैवानं या लोकांनी उशीर लावला. त्यामागची कारणं काय ते त्यांनाच माहीत. उशिरा कशामुळे वर्क ऑर्डर दिली, त्यांना काय झालं माहीत नाही. पण ते जर महाविकास आघाडी सरकार असतं तर आजपर्यंत पाणी या मराठवाड्यात आलं असतं, आपल्या धाराशिव जिल्ह्यात आलं असतं.
नक्कीच साहेब बऱ्यापैकी चांगली कामं केली. त्यासोबतच आता एक जनतेचा कौल घेत असताना लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा धाराशिवमधूनच एक तालुका लातूर जाऊन लातूरचा विकास झाला, परंतु आजही आमचा धाराशिव हा विकासापासून मागासलेला आहे. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? निश्चितच ही जी लोकांचं मत आहे हेच माझं मत आहे. लातूर आमच्या मागून येऊन पुढे गेला, याला महत्त्वाचं कारण म्हणजे तिथं नेतृत्व. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं दूरदृष्टी असणारं नेतृत्व त्या ठिकाणी लाभलं. ते 2 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले, त्यामुळेही लातूर आमच्या पुढे गेलं. पण निश्चितच मागच्या काळात काही झालं असलं, आम्ही मागं पडलो आहेत, आमच्याकडे उद्योगधंदे आले पण टिकले नाहीत, आमच्याकडं पाण्याची कमतरता आहे, ह्या सगळ्या गोष्टी विलासराव देशमुख साहेबांनी बॅरेजेस केले. त्यामुळं त्या ठिकाणी सिंचन क्षमता वाढली, ऊस वाढला, त्यामुळे लोकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाली. तर 30 मांजरा नदी 30 तेरणा नदी आमच्या जिल्ह्यात आहे, पण एकही बॅरेज झालं नाही. आपण महाविकास आघाडी सरकार असताना आपण या कोल्हापूर बदलेच्या बंधाऱ्याचं बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचं काम हाती घेतलं होतं. त्याचा सर्वे झाले, अंदाजपत्रकं तयार झाली, परंतु दुर्दैवानं विरोधी पक्षात मी यांच्यानंतर गेलो, सरकार बदललं आणि विरोधी पक्षाचा आमदार या मतदारसंघात असल्यामुळे ह्या लोकांनी त्या कामाला सुद्धा थंड बसल्यात टाकलं. म्हणजे विरोधी पक्षाचा एखादा आमदार आहे, त्या आमदाराला विकास कामं मिळत नाहीत, बरोबर? विकास कामं द्यायचं तर लांबच, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ज्या कामांना मंजुरी मिळाली होती त्या कामांना स्थगिती द्यायचं पाप ह्या महायुती सरकारनं केलं. तुम्ही नवीन द्यायचं तर लांबचीच गोष्ट झाली, पण या कामाला स्थगित द्यायची. मी स्वतः उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मग उच्च न्यायालयातनं संभाजीनगर उच्च न्यायालयात सुरुवातीला याचिका दाखल केली, त्यानंतर ह्या याचिका सगळ्या मुंबई उच्च न्यायालयात वर्ग झाल्या. उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर मग स्थगिती उठली, काही डिपार्टमेंटने स्थगिती उठली, बांधकाम विभाग असेल. परंतु नगर विकास विभाग जे मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा विभाग आहे, त्या विभागानं स्वतःच्या म्हणजे उच्च न्यायालयानं निर्देश देऊन सुद्धा, उच्च न्यायालयानं आदेश देऊन सुद्धा स्थगिती उठवली नाही. म्हणजे किती असंवैधानिक सरकार आहे ह्यातून एक स्पष्ट दिसून येतं. नक्कीच सर त्यासोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही एक तरुण आहात, तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे असं देखील सगळ्यांना वाटतं. आणि या तरुणाच्या हाताला काम मिळण्यासाठी आपल्याकडे कोणतं विजन आहे? आमच्याकडे कौडगाव MIDC आहे, वडगाव MIDC आहे. या ठिकाणी कौडगाव MIDCमध्ये या मागच्या काळात शेकडो एकर जमिनीवर सोलार पार्क झाला, परंतु सोलार पार्कने ना दिवसा शेतकऱ्यांना लाईट मिळते, ना तरुणांना रोजगार मिळतो. कालच मी त्या गावात गेलो होतो, तिथली लोकं म्हणली फक्त 12 लोक, 350-400 एकरमध्ये प्रकल्प आहे आणि फक्त 12 लोक तिथं कामाला आहेत. मग एवढ्या मोठी जमीन MIDC देऊन जर रोजगार मिळत नसेल, माझं प्राधान्य हेच राहणार आहे. मागच्या काळात आम्ही प्रयत्न केले होते महाविकास आघाडी सरकार असताना. मेगा प्रोजेक्टची मर्यादा आपल्या जिल्ह्यासाठी वेगळी त्यात तरतूद केली होती. आमचं एकच धोरण आहे की ज्या उद्योगातून रोजगार निर्मिती होते असे उद्योग आणायचे. सोलारमधून रोजगार निर्मिती होत नाही, त्याला MIDC जमीन द्यायची गरज नाही. त्यांना सोलार कंपन्याला जर समजा हे पाहिजे असेल, जमीन पाहिजे असेल, तर ज्या ओबडधोबड जमिनी आहेत किंवा थेट शेतकरी MIDCमध्ये उद्योग हे ज्यातून रोजगार निर्मिती होते असेच उद्योग आले पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. नक्कीच सर, आपण सकाळी जवळपास 6 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत प्रचार दौऱ्यामध्ये सातत्यानं दिसत आहात. तुम्ही प्रत्येक गावात जातात, गावातल्या लोकांच्या समस्या, सध्या शेतकरी फार अडचणीत दिसतोय, काय वाटते या संदर्भात? कशा अडचणी आपल्याला समस्या? खरं तर सगळ्यात मुख्य पीक म्हणजे सोयाबीनचे पीक आहे आणि ह्या पिकाच्या बाबतीत मागच्या 10 वर्षापूर्वी 4,500 भाव होता. 4,500 रुपये भाव असताना त्यावेळेस सोयाबीनच्या बियाची पिशवी ही 1200 रुपयाला मिळायची. 1 एकर नांगरण करायचं म्हणलं तर 700 रुपयात व्हायचं. एक सोयाबीनचा कट्टा मशीनवाल्याकडनं भरडून घ्यायचं म्हणलं तर 50 रुपयात व्हायचा. DAPचं पोतं 750 रुपयाला होतं. त्यावेळेस सोयाबीनचा भाव 4,500 रुपये होता क्विंटल. पण आज भाव किमान आधारभूत किंमत 4,891 रुपये जरी असली तर आज भाव आता तुम्ही शेतकऱ्यांना कुठल्याही माझ्या परस्पर तुम्ही विचारा किंवा मुरुडच्या बाजारपेठेत जावा, लातूरच्या जावा किंवा धाराशिवत जावा, त्या ठिकाणी शेतकऱ्याकडनं माल 3500-3800 असं कसं येईल हे शेतकऱ्याकडनं व्यापारी खरेदी करत आहेत. किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भावानं खरेदी करणं हा गुन्हा आहे कागदावरला. परंतु आज सरसकट या राज्यात किमान आधारभूत किमतीपेक्षा शेतकऱ्यांच्या कमी भावानं खरेदी होते, शेतकऱ्यांची लूट होते आणि हे सरकार शेतकऱ्यांचं कळवळणारं सरकार डोळे झाकून बसलेलं आहे. सरकार जरी डोळे झाकून बसलेलं तर शेतकऱ्यांना हे दिसतं. आज सोयाबीनच्या बॅगची किंमत जी 1200 रुपये होती 3,500 रुपये झाली. 1 एकर नांगराला त्यावेळेस 700 रुपये लागायचे, आता 2100 रुपये लागायला लागले. 1 कट्टा सोयाबीनचा बाडा त्यावेळेस 50 रुपये लागायचे, आता 150 रुपये लागायला लागले. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत किमती वाढलेल्या आहेत, परंतु त्या प्रमाणात सोयाबीनची किमती कमी झालेल्या वाढल्या नाहीत, कमी झाल्या. 3 वर्षापूर्वी सोयाबीन 9,000पर्यंत गेलं होतं. त्यावेळेस शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी घरात सोयाबीन ठेवलेलं आहे भाव वाढलेल्या आशेनं. पण भाव वाढायचं तर लांबच, उलट सोयाबीनचा भाव कमी झाला
आणि कमी का झाला तर ह्यांनी आजपर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात जास्त खाद्यतेलाची आयात केली. खाद्यतेलाची आयात आपण समजू शकतो किंवा लोकांना महागाई कमी व्हावी म्हणून केली असेल, पण महागाई कमी झाली का? एका बाजूला लाखो टन खाद्यतेलाची आयात केल्यामुळे सोयाबीनचे भाव खाली झाले आणि दुसऱ्या बाजूला 1,500 रुपयाला जो तेलाचा डबा यायचा त्याच डब्याला आता 2200 रुपये लागायला लागले. मग तुम्ही करता कोणासाठी? म्हणजे कुणासाठी चाललंय? व्यापाऱ्यासाठी चाललंय का ग्राहकासाठी चाललंय? ना शेतकऱ्यांना मालाला भाव आहे ना ग्राहकांना महागाईत सूट आहे कुठं. म्हणजे महागाई पण वाढली आणि शेतीमालाचे भाव पण कमी झाले. मग हा मधला फरक आहे तो कोणाच्या हिताचा? व्यापाऱ्याच्या हितासाठी चाललाय का? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो, सर्वसामान्य माणसाला पडतो. आणि आपण बघतोय की आता सोयाबीनचे भाव एवढे कमी झाले, त्यांनी तेल आयात केलं तर केलं आपण समजू शकतो माणसासाठी लागते महागाईला. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे DOC सोयाबीनची पेंड ही आयात केली की जी माणसाला लागत नाही, ती लागते कुणाला? कोंबड्याला. म्हणजे पोल्ट्रीच्या उद्योजकाच्या दबावाला बळी पडून हे DOC आयात केली. त्यामुळे सोयाबीन 9,000वर गेलो 4,000वर. याला कारणीभूत ह्या भाजपचं शेतकरी विरोधी धोरण आहे असं शेतकऱ्यांना पक्क पटलेलं आहे. 100 रुपये स्टॅम्प 500 रुपयाला केला, 2 रुपयाचा मिठाचा पुडा 8 रुपयाला मिळायला लागला. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत शेतकरी आम्हाला स्वतःहून सांगतात. नक्कीच एका औषधाच्याच महायुतीच्या उमेदवारानं SIT चौकशी लागू करा असं बोलले होते. विकासाचे प्रश्न मांडायचे असतात ते SIT चौकशीचे बोलले होते, पण तुम्हीच प्रश्न विचारलात की SIT रद्द करा. मी SIT रद्द करा म्हणलं नाही. SIT आंदोलनावर लावण्यापेक्षा जो आंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला होता तो लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने दिला ह्याच्यावर SIT लावा म्हणून माझं म्हणणं होतं की त्या प्रश्नाचं उत्तर अजूनही देऊ शकले नाही. ते त्या प्रश्नाचं उत्तर ह्या महाराष्ट्राला या पूर्ण राज्याला गेल्या 1.5 वर्षापासून अपेक्षित आहे. महाराष्ट्र शोधतोय की आंतरवली सराटीमध्ये लाठीचार्जचा आदेश कोणी दिला होता ह्याबाबत SIT लावणं गरजेचं आहे आणि सत्य महाराष्ट्रासमोर येणं गरजेचं आहे. आंदोलन करण्यावर SIT लावण्यापेक्षा तुम्ही यामागं लाठीचार्ज आया बहिणीची डोकी कुणाच्या आदेशाने फोडली गेली ह्या प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर SIT लावणं गरजेचं आहे असं माझी मागणी होती. नेमकं लाठीचार्ज कोणी करायला सांगितलं होतं काय सांगाल? तेच म्हणतोय ना, मलाही प्रश्न पडलेला आहे आणि सरकारच्या वतीने मी एकदा त्या तिघांची प्रेस कॉन्फरन्स बघितली होती. लोकांतून कोणाचं नाव समोर येतं? लोकांतून कोणाचं नाव समोर येतंय हे आपल्याला माहित आहे. मला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही कारण लोकांना माहित आहे की कोणाच्या आदेशानं ही SIT लागली होती. पण मला एवढंच आहे की विरोधी पक्षाचे नेते तर कोणाच्या आदेशानं झालं नसेल. बरोबर. सरकारमध्ये जे बसले त्या खात्यावर ज्यांचा कंट्रोल असतो मुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असेल दोघांपैकी कोणतरी असू शकतं. तिसरं तर कोण नाही. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नसेल किंवा कर्नाटकचं तर नसेल. आपल्या राज्याचं गृह विभाग एकतर गृहमंत्र्याच्या अखत्यारीत किंवा मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीत या दोघांपैकी एक जण असू शकतं. तिसरं कोण असू शकतं? तिसरं जर कोण असेल मग यासाठी चौकशी करावी गृह विभागाने समोर आणावं. मग गृह विभाग कोणाच्या ह्याच्यावर चालतो हे पण कळेल महाराष्ट्राला. तुम्हाला असं वाटतं काय करायला गेली एक झालं एक? त्यांनाच माहीत त्यांनी कुठल्या उद्देशानं केलं, त्याचा मागचा हेतू काय होता. का नेमकं फडणवीसांचं नाव समोर येतं प्रत्येक वेळेस? नेमकं फडणवीस असं का करतात? कारण की आताच 10-15 जातींना OBC मध्ये समावेश केला, परंतु मराठा समाजाला का टार्गेट दिलं जातं? का आरक्षण दिलं जात नाही? का धरलं जातं? मला माहीत नाही त्यांच्यामध्ये मराठा समाजाविषयी त्यांच्यात काय मत आहे किंवा शेतकऱ्यांविषयी काय मत आहे. शेतकरी असतील मराठा समाज असतील OBCवर पण खूप मोठ्या प्रमाणात नेतृत्व संपवण्याचं काम यांनी स्वतःच केलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे फक्त मराठा समाज द्वेष नाही, OBCचं नेतृत्व स्वतःच्या पक्षातलं संपवण्यासाठी सुद्धा बरंच काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांसाठीच ते सगळ्यांनाच त्रास दिलेला आहे त्या व्यक्तीने असं मला वाटतं. नक्कीच जे गृहमंत्री आहेत फडणवीस यांनी OBCचा असं कळवळा दाखवतो, परंतु त्यांचं देखील म्हणणं आहे की OBCतले बरेच नेते जवळपास आपण मराठवाड्यात पाहिलं तर मराठवाड्यात देखील दिग्गज लोकांना संपवण्याचं काम केलं आहे असा देखील त्यांचा आरोप आहे. साहेब तुम्ही 2019 लीडमध्ये निवडून आलात, 2024ला देखील तुम्ही लीडमध्ये निवडून यावं आमच्या शुभेच्छा असतील. जर आपण निवडून आलात विजयी झालात तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये पुढील 5 वर्षाच्या काळात काय काय विकास कामे करणार आहात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे विलासराव देशमुख साहेबांनी लातूर जिल्ह्यात मांजरा नदीवर बॅरेजेस बांधले त्याच पद्धतीनं आमच्या जिल्ह्यातल्या आमच्या मतदारसंघातल्या मांजरा आणि तेरणा नदी हे जे कोल्हापूर पद्धतीचे बांधारे आहेत त्याचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करणे, त्याचबरोबर नवीन सबस्टेशन तयार करणे, शेतकऱ्यांना विजेची व्यवस्था करणे, त्याचबरोबरीनं आमचं जे हक्काचं 21 TMC पाणी आहे 60 TMC पाणी आहे ते जे रेंगाळत पडले ते पाणी आणणं. त्याचबरोबरीनं माझा एक संकल्प आहे की येत्या 5 वर्षात आपण बघतोय की ग्रामीण भागातली मुलं मुली त्यांना परीक्षाचा अभ्यास करायचा असतो पण सोय नसते. मुलींना तर पुढे अभ्यासिकेला जाऊ शकत नाही, क्लासेसला जाऊ शकत नाही. तर माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात एक अभ्यासिका
उभा करायची आणि त्यामुळं आपले जे लहान लहान परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या गावाबाहेर जायची वेळ येऊ नये, कारण परिस्थिती असल्यामुळे जाऊ शकत नाहीत. प्रत्येक गावात एक मतदारसंघाच्या प्रत्येक गावात अभ्यासिका निर्माण करायची. शहराच्या विकासाच्या बाबतीत पाण्याचा प्रश्न असेल किंवा बाकीचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नात, सर्वसामान्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होईल ही कामं. तसेच MIDCमध्ये ज्या उद्योगातनं रोजगार निर्मिती होते अशा उद्योगांनी मग त्यांना शासनाकडनं काय सवलत द्यायची गरज पडली तसा सवलत द्यायला शासनाला भाग पाडणे आणि ज्यातून रोजगार निर्मिती होती कागदावरली घोषणा न करता प्रत्यक्षात उद्योग आणून ते चालू करणे ही प्राथमिकता माझी राहील असं मला वाटतं. नक्कीच सर, आपलं विजनही फार मोठं आहे. ज्यावेळेस शिवसेना फुटली तुमची त्यावेळेस तुम्ही कुठे खोक्याच्या मंत्रिपदाच्या कुठल्याच अपेक्षा न राहता उद्धव साहेबांसोबत राहिलात. आता ती जी निष्ठेनं राहणाऱ्या लोकांची संख्या कमी होती आणि तिकडे शिंदेकडे जाणारी संख्या बरीच मोठी होती. आज तुमच्या ज्या विधानसभा मतदारसंघातील जनतेने तुमच्याकडून पुन्हा निवडून आल्यानंतर एक मोठ्या पदाची अपेक्षा करावी का, म्हणजे त्यांच्या चर्चा आहे म्हणजे काय पदाची गोष्ट माझ्या हातातली गोष्ट नाही. शेवटी पक्षाचे निर्णय घेतात, पण माझ्याकडनं त्यांनी विकासाची अपेक्षा नक्कीच करावी. विकासाची अपेक्षा नक्कीच करावी. आपण वेळ दिलात, धन्यवाद. त्यासोबत आपल्या मतदारांना, आपल्या सर्व जनतेना राजमुद्रा निवडणुकीच्या माध्यमातून काय आवाहन कराल, काय सांगा? मला सगळ्यांना सांगायचं आहे की ही निवडणूक फक्त आपल्या राज्याचं सरकार कोणाचं येणार, या राज्यात मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण होणार, आपलं भवितव्य कोणाच्या हातात द्यायचं, योग्य लोकांच्या हातात द्यायचं. अयोग्य लोकांच्या हातात दिल्यावर काय होतं हे गेल्या 10 वर्षात आपण बघितलेलं आहे. त्यामुळे योग्य लोकांच्या हातात हे आपलं भवितव्य देण्यासाठी येत्या 20 तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी असतील, ज्या ठिकाणी मशाल असेल त्या ठिकाणी मशाल, ज्या ठिकाणी हाताचा पंजा असेल तिथे हाताचा पंजा, ज्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस असेल त्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस, जे आपल्या मतदारसंघातल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहे ह्या सगळ्यांना बहुमताने विजयी करावं आणि ह्या राज्यातले जे गेल्या 10 वर्षात राज्याची संस्कृती बिघडवणारे जे लोक किंवा जे पक्ष सत्तेत आहे ह्या सत्तेला, ह्या पक्षाला ह्या सत्तेतून हद्दपार करून त्यांचा सुपडा साफ करावा एवढीच विनंती मी माझ्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम जनतेला करतो. धन्यवाद सर. हे होते धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील घाडगे यांच्याशी आपण संवाद साधला. या संदर्भात आपले जरी काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण कॉमेंट बॉक्समध्ये टाकून विचारू शकता. आपण पुन्हा एकदा साहेबांशी संवाद साधूया. त्यासोबत त्यांनी सांगितलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची उद्या धाराशिव येथे मल्टीपर्पज कन्या शाळेच्या ग्राउंडमध्ये भव्य सभा होणार आहे. या सभेसाठी देखील आपण सर्वांनी उपस्थित राहावं. ही सभा दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी धाराशिव येथे मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या ठिकाणी बरेच जण शिवसैनिक येतील आणि त्या सभेला आपण सर्वांनी यावं असं त्यांनी देखील आव्हान या राजमुद्रा न्यूजच्या माध्यमातून केलं आहे. दादा, वेळ काढून आपण राजमुद्रा न्यूजच्या माध्यमातून संवाद साधला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आपण जनतेच्या मनातील कौल घेत असताना अनेक प्रश्न येत होते. ते सर्व प्रश्न धाराशिव विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कैलास पाटील घाडगे यांच्या जे विचारलेले आहेत त्यांनी देखील सर्व प्रश्नाची उत्तरं देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. धन्यवाद. त्यासोबतच अजून देखील काही आपले प्रश्न असतील ते देखील प्रश्न तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळवू शकता. त्यासोबतच राजमुद्रा न्यूजचा कोल जनतेचा असेल, विधानसभेच्या अनुषंगानं जे काही महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या उमेदवाराच्या आपण मुलाखती घेत आहोत. त्या संदर्भात संपूर्ण मुलाखती आपण पाहत राहा. त्याला लाईक करा, शेअर करा आणि राजमुद्रा न्यूज लाईव्हचे संपूर्ण सत्र देखील पाहायला विसरू नका आणि पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. खरी बातमी, परखड सत्य, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.